मुंबई न्यूज, मुंबई की अपनी आवाज। सध्याची जी परिस्थिती आम्ही पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये, की जो आमचा ख्रिस्ती समाज आहे त्या ठिकाणी जे समाजकंटक येऊन चर्चवरती हमले करणं, जे आमचे पास्टर्स आहेत ज्यांना आम्ही फादर म्हणतो, तोडफोड करणं, त्यांना मारहाण करणं, या सर्व गोष्टी चालू आहेत. जरी जो काही धर्मांतर बंदीचा कायदा त्यांनी आणलेला आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की हे शहरावर असं चालू करून ख्रिस्ती लोकांना पूर्ण वेठीस धरून त्यांची जी काही बाजू आहे ती कमजोर करून त्यांना वेठीस धरलं जातं. आज आम्ही ह्यासाठी उतरलेलो आहोत की जे समाजकंटक अशा गोष्टी करत आहेत, की जे संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व गोष्टी पाळत आहोत, नियम पाळत आहोत, आणि आमचा समाज हा शांततेचा समाज आहे. आणि आज आम्ही सरकारकडे हीच अपेक्षा करतो की अशा समाजकंटकांना तुम्ही योग्य त्याच्यावरती कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जो अधिकार आम्हाला दिलेला त्या अधिकाराने आम्ही जो काही प्रचार आहे, प्रसार आहे, तो आम्ही करणारच. ओके, मुंबई तेलुगु पास्टर फेलोशिप का तरफ से मैं सारे लोग को इनके लिए मैं सपोर्ट कर रहा हूँ. अच्छा, तेलुगु में इसके लिए క్రీస్తు సమాజము చాలా కష్టాల్లో, ఇబ్బందుల్లో, శ్రమల్లో ఉంటూ ఉంది. చర్చలు అనేక విషయాలుగా కూలగొడుతూ ఉన్నారు, పాస్టర్ని కొడుతూ ఉన్నారు, చాలా సమస్యలతో బాధపడుతూ ఉన్నాం. కానీ మొత్తం దేశం కొరకు ప్రార్థించేది క్రైస్తవులు, దేశాన్ని ప్రేమించేది క్రైస్తవులు. కానీ మా మీద ఎంతో అన్యాయము, అక్రమాలు జరుగుతూ ఉన్నాయి. దీని కొరకు जून 5 तारीख को ओके 11 बजे से लेके 5 बजे तक सारे ముంబైలో ఉన్న సంఘాలన్నీ కలిపి అక్కడ కూడుకుని ధర్నా చేయబోతున్నాం. దయచేసి మీరు అందరూ కూడా రావాల్సిందిగా కోరుచున్నాను. आम्ही 5 जूनला ख्रिस्ती समाज अन्याय निवारण कृती समिती याच्याद्वारे आम्ही गव्हर्नमेंटला जागृत करू इच्छितो की आमच्या ख्रिश्चनांवर जे परसिक्युशन होत आहे आणि अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, खोटे गुन्हे दाखल होत आहेत, आमच्यावर आरोप केला जातो की हे धर्मांतर करतात. परंतु मी गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो या माध्यमातून की आम्ही धर्म परिवर्तन करत असून तर आम्ही हृदय परिवर्तन करत आहे. आणि विशेष करून आमचं म्हणणं हे आहे की आमच्यावर होत असलेले अन्याय त्वरित थांबावे आणि रोज या ठिकाणी प्रत्येक चर्चेसवर, प्रत्येक पास्टरवर आणि जरी 2-4 लोक बसून जर प्रेयर जर केले तरी धर्मांतर म्हणून त्यांचे आमच्यावर आरोप करत आहेत. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला फ्रीडम अशी ख्रिश्चन लोकांना चर्चला जाणे किंवा प्रार्थना करण्यासाठी आम्हाला मोकळीक हवी आहे. दुसरी गोष्ट, आम्ही 5 जून शुक्रवार सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर आम्ही माननीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. जो संविधान बचाव या संदर्भामध्ये आर्टिकल 25 मध्ये जे लिहिलेलं आहे ते आम्हाला फ्रीडम हवं, यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला जागृत करण्यासाठी आणि होत असलेला अन्याय आणि केसेस हे थांबावे अशी आम्ही गव्हर्नमेंटला मागणी करतो. त्यामुळे मी ऐकणे एकत्र जमलेला आहोत. परवानगी दिल्यात का? आम्हाला परवानगी भेटलेली आहे आणि जागा आणि पोलीस परमिशन आम्ही जाऊन आलेलो आहोत. सगळ्या गोष्टी आम्हाला झालेल्या आहेत आणि पोलिसांचं बी सहकार्य आहे. साधारण किती लोक धडकतील तिकडे? आमचा असा अंदाज आहे की 2 ते 3 हजार, जवळजवळ 5,000 तर आमच्या एकत्र होण्याची आमची अपेक्षा आहे आणि ऑल महाराष्ट्रामधून लोक येण्याचे नियोजन आहे. काय लोकांना आव्हान करायला? आम्ही आव्हान लोकांना केलेलं आहे की जो ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय आहे ते दूर व्हावा आणि गव्हर्नमेंटने आम्हाला सपोर्ट करावा, परसिक्युशन थांबावं आणि संविधान अबाधित राहावं. संविधान हे जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे आणि खूप जो समाजकंटक लोक आहे संविधान तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तसं आम्ही होऊ देणार नाही. आणि भारत देश हे सर्क्युलर देश आहे आणि भारत देश संविधानावर चालणारा देश आहे, म्हणून आम्ही ये आंदोलन करत आहे. जय हिंद. ऐसा अंदाजा है कि लगभग 5,000 लोग उस स्थान पर आएंगे और सताव केवल पालघर या मुंबई या ठाणा में नहीं है, पूरे महाराष्ट्र में सताव है और ये सताव अब काफी बढ़ चुका है और क्रिस्ती समाज को अब आंदोलन के लिए आजाद मैदान में आने की जरूरत है. हमने आह्वान दिया है
और हमारा अंदाजा है कि 5,000 से अधिक लोग उस स्थान पर आएंगे। हम देखते हैं प्रियो कि कुछ लोग यहाँ पर कमाने के लिए आए थे और वो कमा रहे भी थे, पर आज ये परप्रांतीय लोग हमारे ही कलीसिया में जो लोकल लोग हैं यहाँ पर सभा करते, सभा चलाते या परमप्रांतीय लोग सभा चलाते, वे लोग आकर हमारी सभाओं को बंद कर रहे और जो कायदा है वो अपने हाथों में ले रहे। हमारा ऐसा मानना है कि अगर हमारे पास डॉक्यूमेंट नहीं है या हमारी प्रार्थना अनलीगल है या हमारे पास किसी भी प्रकार के दस्तावेज सही नहीं है, तो आप पुलिस स्टेशन में जाइए, आप वहां पर कंप्लेंट कीजिए, वो हमें बुलाएंगे और उसके बाद आप हमसे बातचीत कीजिए। पर प्रियो हम देखते कि कुछ संगठनाएं कायदा कानून हाथ में ले रहे, कायदा कानून हाथ में ले रहे और कायदा कानून हाथ में लेने के बाद हमारे पासबानों को मारा जा रहा है, उन्हें बंदी घर में डाला जा रहा है। तो ये बात सही नहीं है। इसी बात को हम उस आजाद मैदान में 5 तारीख को घोषणा करने वाले हैं। ख्रिस्ती समाजावर अन्याय होत आहे। 5 जूनला आंदोलन केलेलं आहे आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व ख्रिस्ती बांधवांना, संविधान प्रेमी आणि बहुजन समाजाला आमंत्रित करत आहोत। कारण की संविधान अजिबात कोणी मानत नाहीये, मनमानी कारभार चालू आहे, प्रार्थना स्थळावरती हल्ले करत आहेत पोलिसांना न सांगता। असं वाटायला लागलं की हे काही लोक जे समाजकंटक आहेत समांतर पोलीस स्टेशन चालवतात का, असा पण प्रश्न पडलेला आहे। म्हणून हे सर्व रोखण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असलं पाहिजे, कारण की सरकारची जिम्मेदारी असते शांतता आणि सुव्यवस्था पालन करायची आणि पालन करायला सांगण्याची। तर जे काही गोरगरिबांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन तिथं शांतता प्रस्थापित करणं फार गरजेचं आहे। म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। 5 जूनला 11 वाजता श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे। आणि हा जो कायदा जे काही गव्हर्नमेंट काढत आहे की त्यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयक असं सांगितलंय, धर्म स्वातंत्र्य आणि त्याला संरक्षण द्यायची गरज नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये त्याला ऑलरेडी संरक्षण दिलेलं आहे। तर हे सर्व असताना हे नवीन कायदे करण्याची गरज नाहीये। 60 दिवसाच्या त्यांना सांगा धर्म बदलायचं, मी 60 दिवसात 60 वेळा धर्म बदलणार, ही माझी मर्जी आहे, कोणाला सांगायची आणि कोणाची गरज नाही मला। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मला अधिकार संविधानामध्ये देऊन ठेवले, म्हणून मला कोणाची गरज नाहीये किंवा तो सांगेल तू 60 दिवसा पहिले जा सांग आणि नंतर धर्म बदल। माझी इच्छा, मी 365 दिवस रोज धर्म बदली करत राहील। मी हिंदू बनल, मुस्लिम बनल, ईसाई बनल, शीख बनल, जैन बनल, पारसी बनल, ही माझी मर्जी आहे। ते माझा व्यक्तिगत प्रश्न राहिला। मी या देशामध्ये पण आता जसं आपण बोलताय पण ख्रिश्चन लोकांवर वारंवार हल्ले होतात, तर ह्याच्या पाठीमागे असंही सांगितलं जातं काही आमिष दाखवता, आपण ब्लॅक मॅजिक करता, अनेक लोकांना कुठेतरी दिशाभूल करता आणि प्रार्थनाच्या जागेवर अनेक चिन्ह चमत्कारची गोष्ट करता। हे सर्व काय? आता बघा, तो एखाद्या व्यक्तीचा विश्वास आहे, प्रत्येक देवावरती तो विश्वास करतो। कुठला देव असेल तो भरोसा करतो, प्रार्थना करतो, मंदिरात जातो, मस्जिद मध्ये जातो, दर्ग्यामध्ये या देवळात या चर्च मध्ये कुठे जातो, त्याला एक विश्वास असतो की देव आहे आणि देव मला बरं करेल। तो त्यांचा व्यक्तिगत विवेक आणि विश्वास झाला। राहिली गोष्ट चिन्ह चमत्कार, हे परमेश्वर करतो त्यांच्या त्या विश्वासाच्या द्वारा, ठीक आहे। आणि दुसरं, कुठलंही ब्लॅक मॅजिक होत नाही किंवा कोणाचं जबरन धर्म परिवर्तन होत नाही। जर होत असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं, त्यांना फाशीची शिक्षा द्यावा जबरदस्ती होत असेल तर। तुमचं नाव काय? माझं नाव मनीष देशमुख आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा भिवंडी शहर अध्यक्ष आहे। मग तुमचं झालंय का परिवर्तन, धर्म परिवर्तन? बिलकुल नाही। मी तेच बोलतो, माझं धर्म परिवर्तन नाही झाले, माझं मन परिवर्तन झाले। मी सुद्धा चर्च मध्ये जातो, ती माझी व्यक्तिगत मर्जी आहे। मी चर्च मध्ये जाईल, मस्जिद मध्ये जाईल, मंदिर मध्ये जाईल, गुरुद्वार मध्ये जाईल, ते मी माझी मर्जी आहे। मला कोणाला सांगायची किंवा विचारायची गरज नाही, ते माझा व्यक्तिगत प्रश्न आहे। का होतं याच्या पाठीमागे काय वाटतंय तुम्हाला? काय कुणाचं काही व्यक्तिगत काय अशा गोष्टी आहेत का जे ख्रिश्चन समुदायावरच असे वारंवार हल्ले जे होत आहेत, त्याच्या पाठीमागे काय आहे? असं काय पाठीमाग बघा, जे समाजकंटक आहेत हे असं कामं करतात। काही लोक आहे, मी सर्वांना दोष देणार नाही, काही लोक जे धर्माचे ठेकेदार आहेत त्यांना वाटते बस आमचंच। मग एकीकडे असं सांगितलं जातं सर्व धर्म समभाव, मग एकीकडे एकाच धर्माला टार्गेट केलं जातंय असंही बोललं जातं। हे असं होणं चुकीचं आहे। भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे। मुस्लिम तो मस्जिदच्या आतमध्ये मुस्लिम आहे, बाहेर आल्यावर तो भारतीय नागरिक आहे। ख्रिश्चन तो चर्च मध्ये ख्रिश्चन आहे आणि चर्च मधून बाहेर आल्यावर तो भारतीय नागरिक आहे। आणि हिंदू पण मंदिरामध्ये हिंदू आहे आणि तो बाहेर आल्यावर तो भारतीय नागरिक आहे। आणि पंजाबी पण गुरुद्वार मध्ये पंजाबी आहे, तो बाहेर आल्यावर भारतीय नागरिकच आहे। अंतिम आणि शेवट तो भारतीय नागरिकच आणणार।
माझं असं सांगायचं, तुम्ही जसं विचारला प्रश्न, की एखादा माणूस ख्रिश्चन आहे आणि लोक वारंवार सांगतात की धर्म परिवर्तन होत आहे, धर्म परिवर्तन होत आहे. 2000 वर्ष झाले या भारतामध्ये ख्रिस्ती लोकांना. आमची संख्या 2 कोटी पण नाही आहे. मग एवढ्या वर्षामध्ये त्या लोकांनी धर्म परिवर्तन नाही केला. या काही वर्षामध्ये अशी गोष्ट झाली, आज 90% स्कूल ख्रिश्चन लोकांचे आहेत. प्रत्येक लोक, मोठे मोठे पॉलिटिशियन ख्रिश्चन स्कूलमध्ये जात आहे. आज तुम्ही कुठेही जा, तुम्ही हॉस्पिटलला जा, नर्सेस कुठे आहेत? सर्व ख्रिश्चन आहेत. किती ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटल आहेत. मग तेव्हा कधी कोणी विचारणार नाही, हा प्रश्न नाही केला 10 वर्षा अगोदर या 14 वर्षा अगोदर की इकडे ख्रिश्चन लोक धर्म परिवर्तन करतात. आज ख्रिश्चनींनी काय नाही केलं ख्रिश्चॅनिटी या भारतसाठी. किती मिशनरी झाले, लेपर लोकांना घेतला, इकडे बहिणी लोकांना जिवंत पेटवलं जातात, तशी त्या गोष्टीमध्ये बंदी आणली त्या लोकांनी. आणि आपला पूर्ण मन तन या देशासाठी त्या लोकांनी, मिशनरी लोकांनी दिला. मग तेव्हा कोणी बोलला नाही ते धर्म परिवर्तन करतात. संख्या वाढली का धर्म परिवर्तन? काहीच नाही. कुठे संख्या वाढली? आम्ही आज पण पेपरावर 2 कोटी पण नाही साहेब. आम्ही 2 कोटी लोक पण नाही आहे. आमचा कधी उद्देशच नव्हता. फक्त आमचा उद्देश होता की गोरगरिबांची भेट घ्यायचा, त्यांना एज्युकेशन द्यायचा आणि त्यांच्या पायावर त्यांना उभा करायचा. काहीच मकसद नाहीये. तर नक्कीच